नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय गणित मधील आपलं जे तिसरं प्रकरण आहे इंडायसेस अँड क्यूब रूट या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत। याआधी आपण लॉज ऑफ इंडायसेस आणि त्या लॉजवर आधारित काही उदाहरणं जी आहेत ती अभ्यासलेली होती। आता पुढील मुद्दा जो आहे तो म्हणजे मीनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडायसेस। आता मीनिंग ऑफ द नंबर्स व्हेन द इंडेक्स इज अ रॅशनल नंबर ऑफ द फॉर्म 1/n। घातांक जेव्हा 1/n या रूपातील परिमेय संख्या असेल तर अशा संख्यांचा अर्थ काय होतो तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत। लेट अस सी द मीनिंग ऑफ इंडायसेस इन द फॉर्म ऑफ रॅशनल नंबर्स सच ॲज 1/2, 1/3, 1/5 डॅश 1/n। म्हणजे संख्येचा घातांक 1/2, 1/3, 1/5 या रूपातील परिमेय संख्या असेल तर या संख्येचा अर्थ कसा लिहिला जातो हे आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत। टू शो द स्क्वेअर ऑफ अ नंबर द इंडेक्स इज रिटन ॲज 2। सी हियर, समजा आपण लिहितोय की 4 स्क्वेअर, मग त्यावेळेस आपण इंडेक्स म्हणजेच घातांक किती लिहितो 2 असा लिहितो, हो की नाही। आणि जर तुम्हाला असं विचारलं की स्क्वेअर रूट ऑफ अ नंबर जर आपल्याला लिहायचा असेल तर मग आपण काय करतो, मग समजा तुम्हाला सांगितलं की 4चं वर्गमूळ तुम्हाला काढायचं आहे, स्क्वेअर रूट काढायचे, मग आपण काय लिहितो 4चा घातांक 1/2 असं लिहितो। म्हणजे स्क्वेअर साठी आपण घातांक किती लिहितो 2 आणि स्क्वेअर रूट साठी काय लिहितो घातांक तर 1/2 असा लिहितो। आले लक्षात सर्वांच्या? स्क्वेअर साठी घातांक आपण 2 लिहितो आणि स्क्वेअर रूट साठी काय लिहितो 1/2 असा लिहितो। स्क्वेअर रूट ऑफ 25, समजा तुम्हाला विचारलं की स्क्वेअर रूट ऑफ 25 तुम्ही चिन्हाच्या स्वरूपामध्ये लिहा, मग कसे लिहिणार आपण स्क्वेअर रूट ऑफ 25 इज इक्वल टू, तर हे जे चिन्ह आहे हे चिन्ह आपण या ठिकाणी वापरतो आणि मग त्यामध्ये 25 असं लिहितो, ठीक आहे। आणि जर घातांकाच्या स्वरूपात लिहायचं झालं तर आपण कसं लिहिणार आहोत 25चा घातांक 1/2, द इंडेक्स ऑफ 25 इज 1/2, ठीक आहे। अशा पद्धतीने आपण ते एक्सप्रेस करणार आहोत। मग इन जनरल जर सांगायचं झालं तर स्क्वेअर ऑफ ए इज रिटन ॲज ए स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ ए इज रिटन ॲज ए स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट ऑफ ए ते कसं लिहिणार आहात तर या चिन्हामध्ये ए और a⁻²⁻²। आले लक्षात? स्क्वेअर ऑफ ए म्हटलं की आपण ए चा घातांक 2 लिहिणार आहोत आणि स्क्वेअर रूट ऑफ ए असं जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही या चिन्हामध्ये ए लिहिणार आहात और ए चा घातांक 1/2 असं लिहिणार आहात। आता पुढे तुम्हाला सांगितलं की क्यूब ऑफ ए तुम्हाला लिहायचा आहे, क्यूब ऑफ ए। क्यूब म्हणजे काय, किती वेळा गुणाकार करतो आपण एखाद्या संख्येचा 3 वेळा करतो, हो की नाही। मग क्यूब ऑफ ए तुम्ही कसं लिहिणार घातांकाच्या स्वरूपात ए चा घातांक 3 असं लिहिणार आहात। आणि मग क्यूब रूट ऑफ ए जर सांगितलं तर काय कराल बरं, क्यूब रूट ऑफ ए मग काय लिहिणार आहात तर हे चिन्ह वापरायचंय, फक्त आपण इथे काय लिहिणार आता इथे 3 हा अंक लिहिणार आहोत, कारण क्यूब सांगितलंय ना, क्यूब रूट सांगितलेलं आहे म्हणून आपण तिथे त्या चिन्हामध्ये इथे ह्या ठिकाणी 3 हा अंक लिहिणार आहोत। आता जर घातांकाच्या स्वरूपात लिहायचं असेल तर मग कसं लिहिणार घातांकाच्या स्वरूपात ए चा घातांक 1/3 असं लिहिणार क्यूब रूट। तर अशा प्रकारे आपण हे जे काही परिमेय संख्या आहेत त्या घातांकाच्या स्वरूपामध्ये लिहित असतो। मग आता समजा तुम्हाला एक उदाहरण दिलं, फॉर एक्झाम्पल 4 क्यूब तुम्हाला सांगितलं, मग तुम्ही काय करणार आहात 4 क्यूब इज इक्वल टू 4 × 4 × 4, 4चा किती वेळा गुणाकार करणार आहात 3 वेळा, उत्तर काय येणार आहे तुमचं 64। मग तुम्हाला सांगितलं की क्यूब रूट ऑफ 64 कसा लिहाल तुम्ही, क्यूब रूट ऑफ 64 म्हणजे 64 जे तुम्हाला घनमूळ लिहायचे, चिन्हाच्या स्वरूपात लिहायला जाल तर अशा पद्धतीने लिहाल आणि घातांकाच्या स्वरूपात कसं लिहिणार आहात 64चा घातांक 1/3 अशा पद्धतीने तुम्ही ते लिहिणार आहात। याचाच अर्थ काय होतो 64चा घातांक 1/3 म्हणजेच काय आहे क्यूब रूट ऑफ 64 आहे आणि याचं उत्तर काय येणार आहे 4 येणार आहे, कारण 4चा क्यूब किती आहे 64 म्हणून 64चं क्यूब रूट काय येणार आहे 4 इतकं येणार आहे, ठीक आहे।
in general nth root of a is expressed as a raised to 1 upon n. आता यावर आधारित काही उदाहरणं आहेत ती आपण सोडवूयात. पहिलं उदाहरण आहे पहा 128 128 रेस टू किती आहेत 1 upon 7 आहे. मग याचा मीनिंग तुम्ही काय लिहिणार आहात? 7th root of 128 काय लिहिणार आहात? 7th root of 128. मग आता इथे एखादी वेगळी संख्या असेल 324 आहे. 324चा घातांक समजा जर 1/7 असता तर तुम्ही काय लिहिलं असतं मग 7th root of 324. ठीक आहे, म्हणजे जो काही घातांक आहे या ठिकाणी त्या पद्धतीने आपण लिहिणार आहोत. आता पहा पुढची संख्या 900चा घातांक किती आहे 1/12. 900 रेस टू 1 upon 12 आहे. मग आता आपण इथे काय लिहिणार आहोत 12th रूट ऑफ किती 900. 12th रूट ऑफ 900. पुढे ह्या उदाहरणात काय लिहिणार आता आपण कितवं रूट आहे 5th रूट ऑफ 425. इथे काय लिहिणार 7th रूट ऑफ 324. ठीक आहे, समजले सर्वांना कशा पद्धतीने मिनिंग लिहायचा आहे तो. आता यावरच आधारित प्रॅक्टिस सेट 3.1 आहे. त्यातील काही एक्झाम्पल्स आता आपण पाहणार आहोत. पहा आता प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये असणारा पहिला जो क्वेश्चन आहे एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. फर्स्ट क्वेश्चन इज दॅट 5th रूट ऑफ 13. कितवा रूट आहे 5th रूट. मग आपण कसं लिहिणार रूट आहे म्हटल्यावर 1/5. आले लक्षात 13चा घातांक 1/5 असं लिहिणार आहोत. 5th रूट ऑफ 13. सेकंड क्वेश्चन आहे पहा 6th रूट ऑफ 9. आता हे कसं लिहिणार आपण 9 रेस टू 1 upon 6 कारण 6th रूट सांगितलेला आहे. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन पहा स्क्वेअर रूट ऑफ 256. मग आता आपण कसं लिहिणार आहे स्क्वेअर रूट म्हटल्यावर काय लिहितो आपण 1/2 असं लिहितो. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण ह्या पहिल्या प्रश्नातील तीन एक्झाम्पल जे आहेत ते अभ्यासलेले आहेत. पुढची 3 उदाहरणं तुम्ही स्वतः सोडवणार आहात. आता पुढचा क्वेश्चन जो आहे सेकंड तो आपण पाहूयात. पहा सेकंड क्वेश्चन आहे राईट इन द फॉर्म ऑफ nth रूट ऑफ a इन ईच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आता आपल्याला nth रूट ऑफ a या फॉर्ममध्ये हे खाली दिलेली काही एक्झाम्पल्स आहेत ती लिहायची आहेत. पहिले एक्झाम्पल पहा 81 रेस टू 1 upon 4 आहे. म्हणजे कितवा रूट आहे पहा 4th रूट आहे. मग आपण इथे काय लिहिणार आहोत 4th रूट ऑफ 81. काय लिहिणार आहोत 4th रूट ऑफ 81 लिहिणार आहोत. इथे काय लिहिणार आहोत पहा बरं 49चा घातांक किती आहे 1/2 आहे. हो की नाही. यालाच आपण स्क्वेअर रूट असंही म्हणतो. मग आपण इथे काय लिहिणार स्क्वेअर रूट ऑफ 49. इथे 5th रूट ऑफ 15. काय लिहिणार आहोत 5th रूट ऑफ 15 लिहिणार आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीने हा जो प्रॅक्टिस सेट 3.1 आहे. पुढे मला वाटतं अजून 3 उदाहरणं आहेत तर तुम्ही स्वतः तुमच्या वहीमध्ये तुम्ही हा प्रॅक्टिस सेट 3.1 जो आहे तो सोडवायचा आहे. ठीक आहे. थँक्यू.